नमस्कार. आज आपण ज्या मुद्द्यावर लाईव्ह आलोय हा सर्वांचा मुद्दा आहे, सर्व शेतकऱ्यांचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा सर्व शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे म्हणून आपण आज लाईव्ह येण्याचं काम केलेलं करतोय. आपल्या सर्वांना सर्वप्रथम विनंती आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? कृपया आपल्यापैकी जर कोणी लाईव्ह असेल तर कृपया आम्हाला कळवा की माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का, म्हणजे जेणेकरून आपण या सर्व मुद्द्याला हात घालू शकलो पाहिजे आणि सर्व मुद्दा हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. याकरिता आपण खऱ्या अर्थानं हे लाईव्ह आलेलो आहे. आणि अचानक जे लाईव्ह आपण आलोय याचं महत्त्वाचं कारण असं आहे की या लाईव्हमध्ये काही गोष्टी विशिष्ट जिची चर्चा ग्राउंडला शेतकऱ्यामध्ये चालू आहे, परंतु त्या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला तयार नाहीत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज देणार आहोत. ज्या गोष्टीसाठी लाईव्ह आलोय त्याचा महत्त्वाचा एक मुद्दा आहे की शेतकऱ्यामध्ये संभ्रम आहे कर्जमाफीबद्दल, शेतकऱ्यामध्ये संभ्रम आहे पीक विम्याबद्दल. सर्वप्रथम त्यातला जो पहिला मुद्दा आहे की जो मुद्दा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे की ज्या मुद्द्यावरती कोणीतरी बोललं पाहिजे, भाष्य केलं पाहिजे, हा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा. आणि तो मुद्दा शेतकऱ्याच्या अस्मितेचा मुद्दा आहे, शेतकऱ्याच्या मनातला मुद्दा आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस झाला. नेमका अधिवेशनामध्ये शेवटच्या टप्प्यात काय झालं ही माहिती शेतकऱ्यापर्यंत गेली पाहिजे म्हणून आपण खऱ्या अर्थानं आज लाईव्ह आलेलो आहे. खरं तर पहिल्या मुद्द्याला मी तुमच्या थेट हात घालतो की शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे या मुद्द्याला. आणि जो शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे म्हणजे कर्जमाफ झालं पाहिजे या मुद्द्यावरती वारंवार शेतकऱ्यामध्ये संभ्रम पसरवण्यात आलेला आहे. जी कर्जमाफी 30 जूनला मागत होतो ती 30 जून का मागत होते? आदरणीय राजू शेट्टी साहेब, बच्चू कडू साहेब, ह्याचंही कारण तुम्हाला सांगतो. आणि आता नेमकी शेतकऱ्याच्या कर्जमाफीत दुजाभाव सरकार काय करते हे सुद्धा तुम्हाला आम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं आपण आज लाईव्ह आलेलो आहे. खरं तर या विषयाला सविस्तर सुरुवात करून देतो. जो विषय आज खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्याचा 7/12 कोऱ्याचा घेतलेला आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे तर 100% झाला पाहिजे, परंतु जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांचा सुद्धा 7/12 कोरा झाला पाहिजे ही सुद्धा महत्त्वाची मागणी आहे. आणि सरकार काय म्हणतंय की जे लोक थकीत आहेत, जे शेतकरी थकीत आहेत तेवढ्या शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी देणार आहोत. खरं तर हे चुकीचा निर्णय सरकार घेत आहे. त्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे का? तर 100% मिळालं पाहिजे. थकीत शेतकऱ्यांना सुद्धा 7/12 कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी मिळाली पाहिजे. परंतु रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांनी काही पाप केलेलं नाहीये. हजारो कोटी रुपयाचं उद्योगपत्याचं कर्ज राईटअप होतं तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी हे बघत नाही. आणि आमच्या बापानं 1 वर्ष रेग्युलर काय राहिला तर आमच्या बापाचे तुम्ही बघा लागले, शेतकरी बापाचं बघा लागले की हा शेतकरी रेग्युलर आहे आणि रेग्युलर शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफ देणार नाही. तुम्ही नियम दाखवताय. खरं तर आरबीआयचा असा कुठलाही नियम नाहीये की शेतकरी रेग्युलर असला तर त्याचा 7/12 कोरा करता येत नाही. हा कुठलाही आरबीआयचा नियम नाहीये. आरबीआयच्या नियमात बसत नाही हा कुठलाही पार्ट नाहीये. कारण बँकांना कर्जमाफीची रक्कम ही राज्य सरकार ही देत असते. सरकारी कर्जमाफीची रक्कम बँकेला देत असते. म्हणून सरकारनं ठरवलं पाहिजे की या शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे, तेव्हाच ते पैसे शेतकऱ्याला मिळत असतात. आणि त्या शेतकऱ्याला देण्याची मानसिकता सुद्धा सरकारला तयार करावं लागेल. कारण की तुमच्या चुकीमुळे आमचा बाप रेग्युलर आहे. त्यावेळेस अजित पवार बोलले होते बँका माफ होणार नाहीत, शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही, ताबडतोब पैसे भरा. ही स्टेटमेंट तुमचीच होती, तुमच्या सरकारमधल्या मंत्र्यांची होती. ही स्टेटमेंट काय आमच्यासारख्या सामान्य लोकांनी केलेली नव्हती. त्यामुळे रेग्युलरवाल्या शेतकऱ्याला तुम्ही अन्याय करताय. हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही, हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे काय आम्ही तुम्हाला सोडणार नाहीये की आमच्या शेतकऱ्याला रेग्युलर येतं म्हणून त्यांना कर्जमाफ द्यायचं नाही, थकीत आहेत त्यांना द्यायचंय, असं कदापि होणार नाहीये. त्यातल्या त्यात तुम्ही रक्कम सुद्धा अद्यापर्यंत जाहीर केली नाही. जेव्हा 2दा कर्जमाफी झाली, जेव्हा 2014ला फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली तेव्हा 1.5 लाख रुपये रक्कम सांगितली होती. त्यानंतर जेव्हा आता कर्जमाफी उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये झाली तेव्हा 2 लाख रुपयाची कर्जमाफी सांगितली होती. आणि आता तुम्ही कर्जमाफीची रक्कम सांगितली नाही. खरं तर आनंद वाटला तसं जर झालं तर शेतकऱ्याचा सरसकट 7/12 कोरा जर होत असेल, आहे तेवढी रक्कम माफ होत असेल त्याची, तर सरकारचं अभिनंदन करावं लागेल. एवढी मोठी गोष्ट आहे. परंतु तुम्ही आहे तेवढी रक्कम देताल का नाही माहित नाही. परंतु तुम्ही आमच्यावर एक मोठा अन्याय करताय. ज्या धर्तीवरती तुम्ही जे लोक थकीत आहेत शेतकरी मायबाप आमचे त्यांचा 7/12 कोरा करतो म्हणून सांगताय, त्याच धर्तीवरती तुम्हाला जे लोक आमचे शेतकरी मायबाप रेग्युलर आहेत त्यांनी काहीही चूक केलेली नाही. खरं तर मला माझ्या शेतकरी भावाला लाईव्ह मध्ये सांगायचं
की भावांनो आपल्या बापानं कशी बँक भरली मार्च वेळेस ते आपल्याला माहिती. 31 मार्चला गावातल्या एखाद्या माणसाकडे एखादा लाख रुपये 1.5 लाख रुपये उसने घेऊन बँका भरलेल्या आहेत आपल्या बापानं. आणि ती बँक आपल्या बापानं काही सुखासुखी भरली नाही, कोणाकडून तरी पैसे आणले, ती बँक भरली, कुठल्या तरी माणसाकडून ते पैसे घेतले, 2 रुपये त्यालाही दिले, बँकेचं वाढीव कर्ज मिळेल ही आशा होती. या आशेनं आपल्या बापानं बँकेत पैसे भरले, 2 रुपये वाढीव भेटले, त्यात मधल्या दलालांना सुद्धा पैसे दिले. ही सारी परिस्थिती मला सांगण्याची वेळ येऊ देऊ नका. आणि परिस्थिती सत्य आहे. कोणी जर शेतकऱ्याचा पोरगा लाईव्ह बघत असेल तर त्यांना सांगावं की त्याच्या बापाजवळ खिशात पैसे होते म्हणून. त्यांना कुठल्या तरी गावातल्या एका माणसाजवळ पैसे होते आणि त्यांना 15 जणांच्या बँका रेग्युलर करून दिल्या. ही पद्धत गावागावातल्या खेड्यापाड्यात झालेली आणि त्या माणसानं त्याच्यावर 10-20 रुपये सुद्धा कमवले असतील. ही सुद्धा पद्धत काही गावात काही खेड्यामध्ये झालेली. पण तरी सुद्धा आमच्या शेतकरी बापाकडे तुम्ही पाहायला तयार नाही. तो माणूस रेग्युलर झाला म्हणजे काय तो पैशावाला झाला का? तो काय कोट्यावधीचा मालक आहे का? कुठल्या शेतकरी काढा 3 लाखाच्या वर त्याला पीक कर्ज मिळालेलं नाहीये. ही परिस्थिती गावगाड्यातल्या शेतकऱ्याची झालेली. आणि तुम्ही आता म्हणताय की शेतकऱ्याचा 7-12 कोरा करताना आम्ही रेग्युलर वाल्यांना देणार नाही पैसे. हे कदापि मान्य होणार नाही. ज्या धर्तीवरती थकीत शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, ज्या धर्तीवरती डिफॉल्टर असणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, त्याच धर्तीवरती आम्हाला सर्व रेग्युलर शेतकऱ्याचे सुद्धा पैसे लागतील. ही सुद्धा मागणी आम्ही दाबून रेटून करणार आहोत. आणि माझी सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा विनंती, पक्ष प्रांत बाजूला ठेवा. आपल्या बापासाठी आपल्या बापानं साऱ्याला मतदान केलेलं असेल कदाचित, परंतु आता जी वेळ आपल्यावर आलेली आहे, जी वेळ शेतकऱ्याच्या पोरावरती आलेली आहे की रेग्युलर वाल्याला पैसे देत नाही. खरं सांगा, तुमच्यापैकी व्यक्त व्हायला शिका की कोणाच्या बापाकडे त्यावेळेस 1.5 लाख रुपये भरताना पैसे होते खिशात. अरे कोणाच्या बापाकडे पैसे नव्हते, कुठून तरी पैसे जमा करून आमच्या बापानं भरले. आणि आमच्या बापाला तुम्ही म्हणताय की तुम्ही रेग्युलर आहात म्हणून तुम्हाला कर्जमाफ देणार नाही आम्ही. ही कटली पद्धत जमणार नाही. आणि सरकारनं आम्हाला नियम सांगू नये. आरबीआयच्या नियमात बसतं, सरकारला आरबीआयला बँकेला पैसे द्यावे लागते, आरबीआयला नाही. त्यामुळं सरकारनं हा निर्णय घ्यायचा आहे की रेग्युलर वाल्या शेतकऱ्याला सुद्धा पैसे द्यायचे. त्यांनी काही पाप केलंय काय रेग्युलर वाल्या शेतकऱ्यांनी? तुमचे पैसे भरले. हे असं झालं की चोराला सोडून संन्याशाला फाशी. असं करू नका. चोराला सोडून संन्याशाला फाशी द्यायच्या नादात लागू नका. सर्व शेतकरी शेतकरी येतो. त्यांनी भरलं तर कुठेतरी तडजोड करून भरलेलं कर्ज आहे. हे लक्षात घ्या सरकार, मायबाप तुम्ही पण. हा आमची तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती. काय कराल? आपले सन्माननीय राज्याचे कृषी मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, माझी त्यांना सुद्धा विनंती की साहेब याचा विचार करा. आम्ही सरसगट शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे, याचा विचार झाला पाहिजे. रेग्युलरवाले शेतकरी वेगळे, थकीतवाले शेतकरी वेगळे, पुनर्गठनवाले शेतकरी वेगळे. अजिबात हा शेतकरी वेगळा नाहीये. या शेतकऱ्यावर मुळात कर्जच का झालं तर तुम्ही आमच्या मालाला भाव देत नाही. ही सत्य परिस्थिती. तुम्ही आमच्या मालाला भाव देत नाही, तुम्ही आमचे पैसे आमच्या हातात पडू देत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं ही परिस्थिती आमच्या शेतकऱ्यावर आलेली आहे. म्हणून आमच्या सर्व शेतकऱ्याला जोही आकडा जाहीर करेल सरकार, तो सरसगट शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. ही सुद्धा विनंती या माध्यमातून आपण करतोय. दुसरी गोष्ट, एक महत्वाच्या विषयावर गावागावात गेल्यावर लोक विचारतात, सोयाबीनच्या पीक विम्याचं काय झालं? सोयाबीनच्या पीक विम्याची प्रोसेस ऑन प्रोसेस आहे. अधिकारी लेवलवर ते काम चालू आहे. आपल्याला त्या कामाच्या प्रोसिजरमध्ये जावं लागेल. आपण त्याची डाटा सुद्धा बऱ्यापैकी कलेक्ट केलेला आहे. जिथं जिथं कमी झालंय, पीक कापणी प्रयोग कुठले कुठले झाले, पीक कापणी प्रयोग मधले काही ठिकाणी अडचणी दाखवल्या होत्या, त्या सुद्धा आपण कलेक्ट केलेल्या आहेत. परंतु या सर्व गोष्टी होण्यासाठी किमान आपल्याला अजून 15-20 दिवस, 1 महिना सुद्धा लागू शकतो. त्या पैसे येण्यासाठी आपल्या खात्यामध्ये सरकार फक्त वल्गना करायला लागलं आणि कुठल्याही पद्धतीचा आजच्या तारखेत इतका डाटा गेलेला नसल्या कारणास्तव आपल्याकडे हे पैसे अद्यापर्यंत आलेले नाहीयेत. म्हणून या पीक विम्याचे पैसे यायला फार वेळ लागेल थोडाफार. जसं जसे येतील, जसं जसं समोर येईल, जसे जसे कागदपत्र समोर जातील. अद्यापर्यंत तालुका लेवलवरून जिल्हा लेवलवर, जिल्ह्यावरतून वरती कंपनीकडे हे कागदपत्र गेलेले आहेत. हे कागदपत्र जसे जसे जमा करणं सुरू झालेले आहेत. म्हणजे आता प्रोसिजरला चालू होते. जेव्हा अधिवेशन लागायचं होतं त्याच्या अगोदर प्रोसिजर चालू होती. ते कागदपत्र डॉक्युमेंट जमा करत होते. पीक कापणी प्रयोग कुठे कुठे घेतले, कोणत्या कोणत्या पिकाचे घेतले, ह्या सर्व गोष्टी जमा करून ते पाठवत होते. आणि ह्या पाठवलेल्या गोष्टी, या सर्व गोष्टी तिथं कलेक्ट होऊन त्याचा हिशोब होतो. आणि त्यानंतर मात्र मग पीक विम्याच्या पैशाला सुरुवात होते. त्यासाठी सुद्धा आपल्याला यावर्षी झगडावं लागणार आहे. कारण यावर्षी आपली वैयक्तिक तक्रार नाहीये, लक्षात ठेवा. यावर्षी पीक कापणी प्रयोग झाले. आणि पीक कापणी प्रयोग कोण्या धर्तीवर होता? कारण पीक कापणी प्रयोगामध्ये कोण होतं? सरकारचे अधिकारी.
तलाठी, कृषी सहाय्यक हे लोक होती, त्याच्यानंतर कंपनीचे अधिकारी होते. आता हे पीक कापणी प्रयोग कुठल्या धर्तीवर, ठीक आहे माझ्या इकडे पीक कापणी प्रयोग आम्ही करून घेतले काही लेवलचे, ते पीक कापणी प्रयोग आम्ही माहिती आहेत आम्हाला कसे झाले ते, पण ज्या लोकांच्या एरियात पीक कापणी प्रयोग झाले नाही त्याचं उत्पन्न कदाचित काय दाखवलं असेल या लोकांनी, हा सुद्धा संभ्रम आहे. त्यामुळे सर्व कागदपत्र ते जमा झाल्याशिवाय त्याच्यावरती डिटेल आपल्याला देता येणार नाही. परंतु एक गोष्ट निश्चित सांगतो, काही जरी झालं, संघर्ष कितीही अटळ झाला तरी सुद्धा आपल्याला पीक विमा मिळवल्या बगर थांबायचं नाहीये, हे सुद्धा सत्य आहे. परंतु सध्या रनिंग मध्ये सरकार जे बोलतंय त्या मुद्द्याची, हे दोन्ही मुद्दे आपले महत्वाचे आहेत. कारण आज सोयाबीन होऊन 4-5 महिने होऊन गेले, सोयाबीन होऊन 4-5 महिने झाले, रब्बीचं पीक यायची वेळ आली आणि पीक विमाचं सुद्धा यांचे कागदपत्र जमा झाले नाही, म्हणून पीक विमाचा सुद्धा विषय आपण घेतोय. दुसरी गोष्ट, जे रेग्युलर वाले शेतकरी आहेत त्यांचा सुद्धा आपण विषय घेतोय. आणि रेग्युलर वाल्या शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे, दरवेळेस आम्ही आंदोलन करायचो तेव्हा थकीतवाल्या शेतकऱ्याला बोलवायचो, आता हात जोडून आमची तुम्हाला विनंती आहे, रेग्युलर वाल्या शेतकऱ्याला सुद्धा रस्त्यावर उतरायची तयारी ठेवा, संघर्षाला बाजूला उभं राहायची तयारी ठेवा. तुम्ही बसाल घरात आणि आम्ही करायचे आंदोलन, हे होणार नाही. कारण ज्या दिवशी जे नेते आहेत शेतकऱ्याचे नेते यांनी 30 जून तारीख मागितली होती, ती 30 जून तारीख याच्यासाठी मागितली होती की 31 मार्चला लोक थकीत राहतील. परंतु सरकारनं आपल्यावर डाव खेळलेला आहे. त्यांना माहिती आहे की अर्धे पैसे वाचतात, 50% लोक जरी रेग्युलर असतील तर 50% लोकांनाच आपल्याला कर्जमाफी द्यावं लागते, आणि 50% लोकांना काय दिलं काय नाही दिलं काय, कारण प्रोत्साहनपर मदत मिळेल काय नाही मिळेल काय ह्याची मला काही शाश्वती गॅरंटी सरकारची राहिलेली नाही. आणि मिळाली तरी 5, 25, 50 हजार रुपये आपल्या तोंडावर फेकून मारतील, असं काय जमणार आहे? आमच्या बापानं रेग्युलर राहिला म्हणजे काही पाप केलेलं नाहीये, हे वारंवार मी सांगतोय. परंतु त्या शेतकऱ्याला सुद्धा आमचं सांगणं आहे की तुम्हाला सुद्धा गावागावातल्या लोकांना जागी व्हावं लागेल, तुम्ही झोपल्यानं जमणार नाही आता. कारण संघर्ष एकट्या जिल्ह्यामध्ये दामू इंगोले बोलल्यानं होणार नाही, तुम्हाला गाड्यातून बाहेर पडावं लागेल. जेव्हा आवाज देऊ तेव्हा यायची सुद्धा तयारी ठेवावं लागेल. उद्याच्या येणाऱ्या 21 तारखेपासून आचारसंहिता आपल्या जिल्ह्यातली उठते. आचारसंहिता उठल्यानंतर आपल्याला ताकद लावावं लागेल, भिडावं लागेल सरकारच्या विरोधामध्ये. जर आपण बोललोच नाही कर्जमाफीवर तर रेग्युलरवाल्या लोकांचा, शेतकऱ्यांचा विचार सुद्धा करत नाहीत. थकीतवाल्या शेतकऱ्याला पैसे देतील, बाजूला करतील. पैसेच किती व्हायला लागले हो, त्यांनी तोंडाने सांगितले 15,000 20,000 कोटी रुपयात सर्व कर्जमाफी व्हायला लागली. 15,000 कोटीचा आकडा दिला होता यांनी, मी म्हणतो 20,000 कोटी रुपये. आणि अख्ख्या महाराष्ट्राची कर्जमाफी व्हायला फक्त 34-35 कोटी रुपये लागतात. तुम्हाला ते सुद्धा द्यावं वाटत नाही. एकट्या विजय माल्या 22,000 कोटी रुपये घेऊन गेला तेव्हा तुमच्या बँकेला काही झालं नाही, आणि शेतकऱ्याची कर्जमाफी आली की बँका डुबतील, काय करणं होईल. अरे आम्हाला कशाला बँक उद्या बाहेर डुबली तर आमच्या काय बापाचं चाललो? आमच्या बापालाच फक्त पैसे देतात आणि तुमच्या बँका डुबतात. ते बाकीचे जे पैसे आणलेले 70,000 कोटी ते एकट्या उपमुख्यमंत्र्यापाशी येतं, त्यानं दिलं म्हणा, त्यानं पैसे आणले तेव्हा बँक नाही का डुबली? मग आमच्याच बापानं पैसे कर्जमाफी करताना बँका घाणीत येतात का? अरे लाजा वाटल्या पाहिजे. सरकारच्या मंत्र्यांना सुद्धा कळालं पाहिजे, मुख्यमंत्र्याला सुद्धा कळालं पाहिजे आपण बोलतोय काय. मी अभ्यास करतो, त्यांनी काल परवा भाषण केलं की मी अभ्यास करतो, लोक माझ्या अभ्यासावर हसतात, पण ती मला सवय आहे. ही कोणती सवय आहे मुख्यमंत्री साहेब तुमची, की रेग्युलर वाल्याला 1 रुपया द्यायचा नाही आणि बाकी फशीतवाल्याला कर्ज माफ करायचं? अरे रेग्युलर वाले काय आणि फशीतवाले काय, फरक एवढाच आहे, रेग्युलर वाल्याच्या अंगात जीव आहे, फशीतवाला बेडवर पडलेलं आहे. शेतकरी आहे, फक्त फशीतवाला बिचारा बेडवर पडलेला आहे, त्याच्याकडून कोणी व्याजानं आणून सुद्धा बँक रेग्युलर करणं होत नव्हती, म्हणून तो बेडवर पडलेला जसा आहे तसा राहिला. आणि जो रेग्युलर वाला आहे तो कसा बसा चालता फिरता पेशंट होता, बाकी पेशंट दोघंही येतं. रेग्युलर वालाही पेशंट आहे आणि थकीतवालाही शेतकरी पेशंट आहे. फक्त तुम्हाला असं वाटायला लागलं की रेग्युलर वाला लय श्रीमंत आहे का? हो, इथं 1800 कोटी रुपयाचा घोटाळा करून लग्न फॉरेन मध्ये होतात हो, ते दिलं सोडून राजे हो तुम्ही, ते पैशाचं तुम्हाला काहीच वाटत नाही. इथं आमच्या बापाला लेकीचं लग्न करायचं असलं उन्हाळ्यात तर वावर विकावं लागते. ही परिस्थिती समजून घ्या आणि गावगाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्या, हात जोडून नम्रपणे विनंती आहे. अन्यथा मात्र या जिल्ह्यामध्ये रणसंग्राम पेटेल. मग कुठलाही मंत्री जिल्ह्यात येऊ द्या, या विषयावरती त्या मंत्र्याला धरण्यात येईल, त्यांना जबाब विचारण्यात येईल. मग काय व्हायचं ते होऊ द्या. किती गुन्हे दाखल करा, किती केसेस करा, कोणाच्या बापाला आम्ही भेट नाही, गुन्ह्याला अजिबात भेट नाही, धमक्याला अजिबात आम्ही पाणी घालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला हात जोडून विनंती आहे, आमच्या बापाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका. आमचा बाप ज्या दिवशी कांडके घेऊन रस्त्यावर उतरल ना, त्या दिवशी मात्र तुम्हाला पळता भुई कमी करू ही परिस्थिती आहे. रेग्युलर वाल्या
आणि थकीतवाल्या या दोन्ही शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि तो भरभक्कम मिळाला पाहिजे आणि पीक विम्याची रक्कम सुद्धा ज्या पद्धतीत वल्गना करताय त्या पद्धतीत लवकर देण्याची सुद्धा तरतूद करा ही सुद्धा विनंती करतोय। जे माझे शेतकऱ्या भावाचे पोरं हा व्हिडिओ लाईव्ह बघत असतील त्यांना सुद्धा विनंती आहे, गावागावातल्या शेतकऱ्याच्या पोराला जागी करायला शिकवा। गावागावातल्या शेतकऱ्याच्या पोराला सांगा की आपल्यावर अन्याय काय होतोय ते नुसतं रील पाहून आणि फिरून जमणार नाही ही सुद्धा विनंती करतो। गावागावातल्या लोकांपर्यंत ही बातमी जाऊ देत की रेग्युलर वाल्याला सुद्धा संघर्ष करणं पडणार आहे, थकीतवाल्यांना सुद्धा संघर्ष करणं भाग आहे। पीक विमा आणि कर्जमाफी ही लढाई आपल्याला एकत्रित लढायची। पीक विम्याचे पैसे आपण हक्कानं आणू, आपण त्याच्या छातीवर बसून आणू, पण कर्जमाफीच्या लढाईला मला तुमची ताकद लागणार आहे, तुमची साथ लागणार आहे ही सुद्धा विनंती करतो। थांबतो। धन्यवाद। थँक्यू।